हॅलो गाईज, व्हेरी वेलकम टू माय व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये मी बीटरूटचा हलवा करून दाखवते. तर अचानक इव्हनिंगच्या डिनरमध्ये मी करायला घेतलं, तर फार गडबडी शूट घेतला आहे, पण खूप इझी रेसिपी आहे. तुपामध्ये पहिल्यांदा तुम्हाला ड्रायफ्रूट फ्राय करून बाजूला काढून घ्यायचे. तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते घ्या. तर मी इथे मनुके घेतलेले आहेत, कारण आमच्या घरामध्ये मनुके जास्त आवडतात. आणि त्याच तुपामध्ये परत मी बीट टाकून घेतलेले, थोडीशी तुपाची क्वांटिटी वाढवून घेतली आणि मस्तपैकी बीटाला फ्राय करून घेतलं तुपामध्ये. आणि जोपर्यंत थोडासा बीटचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे. आणि परत त्याच बीटामध्ये आपल्याला 1 कप दूध ॲड करायचं आहे. जनरली छोटा जो कप असतो आपला, त्या कपाने तुम्ही दूध ॲड करा. आणि त्याच्यामध्ये जी साई असते दुधाची, तर ती त्याच्यामध्ये तशीच राहू द्या. त्याच्याने खूप छान टेस्ट येते हलव्याला. एक ऑप्शनल तुम्हाला मिल्क पावडर ॲड करायची असेल 1 टेबलस्पून, तर तुम्ही ती ॲड करू शकता. ती पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर मी इथं ॲड न करताच बनवलेले. आणि मस्तपैकी बीट हे दुधामध्ये शिजत येईल, मस्त त्याचा फ्रेग्रन्स तुम्हाला येईल. आणि पूर्ण ते 10 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं, जेणेकरून ते छान वाफलेल आणि त्याची चवही छान लागेल. त्याच्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. आणि जवळपास मी 4 टेबलस्पून इथे साखर घातलेली. साखर मी इथे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली. आपण डायरेक्टही टाकू शकतो, माझ्याकडे वेळ कमी होता त्याच्यामुळे मी मिक्सरमध्ये काढून घेतली आणि ती साखर याच्यामध्ये टाकली. आता साखर ही पाणी सोडेल, तर भरपूर पाणी सुटणार आहे बीटाला. तर त्याच्यानंतर ते 10 मिनिट मी ते शिजू दिलेलं आहे. अशा प्रकारे जोपर्यंत त्याचा थोडासा कलर चेंज होत नाही आणि तूप बाजूला सुटत नाही तोपर्यंत मी ते शिजवत राहिली हलव्याला. तर लास्टला इतकं छान टेस्ट येते, कलर येते आणि खूप हेल्दी हलवा बनतो. तर झालेली आहे आपली रेसिपी कंप्लीट. आणि लास्टला तुम्हाला हे बाउलमध्ये सर्व करून वरून ड्रायफ्रूट सर्व करायचे. तर कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा. बाय.